जय जय राम
कोणाचा मी
काहीच नो हे कोणी गाता काही Oh
काहीच मी नव्हे कोणी गावीचा, काहीच मी नव्हे कोणी गावीचा, एकला ठाईचा ठाई एक, नाही जात कोठेत फिरून या, अवघेचे वाया विन बोल, नाही माझे कुणी दुसरे आपुले, कोणाचा मी खरे काही नव्हे, नाही जात कोठेत फिरून या, अवघेचे वाया विन बोल, नाही जावे आम्हा मरावे लागत, असो खंडित जैसे तैसे, नाही जात कोठेत फिरून या, अवघेचे वाया विन बोल, तुका म्हणे नाम रूप नाही आम्हा, वेगळा त्या कर्मा कर्माशी, नाही जात कोठेत फिरून या, अवघेचे वाया विन बोल, विठ्ठला विठ्ठला वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता, शरच्चंद्र बिंबाननं चारुहासं, लसकुंडलाकांत कंडस्थलांगं, जपाराग बिंबाधरं कंजनेत्रं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगा करो
अशी चौगे हरी दुरित ते विदुर्वासना नशे त्रिभुवनामध्ये तुझविने आम्हासरा करी पदनतावरी बहुदया नरोषादरा ही सर्वाद्या सर्वशक्ती जगदोद्धारा जगतपती साय व्हावे सत्वरगती आले करा कारणे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या संपाद ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सेवेलागे सेवकदा काहीच मी नव्हे कोणी गावीचा एकटा ठाईचा ठाईत नाही जात कोठेत फिरून या अवघेची वायाविन बोल सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा अत्यंत महत्वाचा अत्यंत प्रसिद्ध असा अभंग असून जगद्गुरु श्री तुकोबरा या अभंगातून आत्मस्वरूपाची असलेली जाणीव आणि ती जाणीव योग्य शब्दामध्ये अभिव्यक्त केलेली या अभंगामध्ये आपल्याला दिसून येते. विठ्ठला विठ्ठला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार तो असा 28 वर्षापासून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञान यज्ञ सोहळा प्रातस्मरणीय पूजनीय सद्गुरु सखाराम बाबांनी हा सप्ताह या ठिकाणी घालून दिलेला आहे आणि परंपरेनं हा चालत आलेला हा सप्ताह 28व्या वर्षामध्ये आज पदार्पण करत आहे आणि सलग तिसऱ्यांदा मला या ठिकाणी ही सेवा करण्याचं भाग्य आहे. 3 वर्षापासून ही सेवा मला प्राप्त होते. एवढा माझा अधिकार नाही, पण संतांनी सांभाळल्यानंतर काय पाहावं लागते. संतांनी जर हाती धरलं माणसाला तर त्या ठिकाणी त्याचा उत्कर्ष व्हायला वेळ लागत नाही. सखाराम बाबांचा आशीर्वाद म्हणून त्यांच्या आशीर्वादानं आजच्या या सेवेकरता आपण जो अभंग घेतला तो तुकोबा आहे. सप्ताह फार सुंदर आहे. दिग्गज असे महाराज मंडळी या ठिकाणी आहे की ज्यांच्या या बोटाच्या तला रख्खा महाराष्ट्र डोलतो असे आमचे राम महाराज आहेत. मृदंगमणी सुदर्शन महाराज आहेत. गायनाचार्य सरकटी गुरुजी आहेत. गायनाचार्य भरपूर आहेत, पण पाठ असून गायन करता येणं, गाता येते पण पाठा नसतो. इथं पाठायचाही साठा आहे आणि चालीचाही साठा आहे. माझे गुरुजी आहेत ते काळे महाराज आहेत. सुंदर ताली म्हणतात. इंगोले महाराज आहेत. नखाते महाराज आहेत. आदी करून बसलेले तुम्ही सर्व मंडळी. हा अभंग तर मी घेतला आज, पण मोठा धाडसच करून घेतला. आणि हा अभंग घेतला पण माझी अवस्था म्हणजे त्या अर्जुनासारखीच झाली.
छिदंती मम गात्राणी मुखंच परिशिष्यती, असंच वाढलं का? अभंग ऐकल्यावरच तुम्हाला समजलं असेल की हा अभंग काय उंचीचा आहे, आणि या अभंगावर मी चिंतन करावं एवढी माझी उंची नाही आहे. तुम्ही मोजून पण नाही तर भरते का तेवढी? नाही भरणार, 5च्या वरच नाही भरणार. एवढी उंचीच नाही माझी की एवढ्या मोठ्या उंच अभंगावर मी बोलावं. माझ्या उंचीनुसार मी तसा अभंग घेतला. 5 फुटाची उंची म्हणून 5 चरणाचा, म्हणजे फुटभर आणि थोडंसं मागे पुढे व्हायला लागलं तर 5 चरण म्हणजे 1 तास काही नाही, थोडं 10 मिनिटं कसंही माणूस येते आम्ही. पण हा अभंग मी यासाठी घेतला, धाडस करून घेतला का म्हटलं जाऊ द्या, चुकला तर चुकला तरी सगळे आपलेच आहे, आणि चुकलं तर कदाचित इथं आपली चूक दुरुस्त होईल, बाकी ठिकाणी थोडी होईल. बाकी ठिकाणी वेदांताचे तज्ञ लोक असतात का? नाही, मग तिथं थोडं होईल. एखादा असला तर असला, पण इथं आपलं जर एखादा सिद्धांत काही चुकीचा असला तर तो इथं दुरुस्त होईल वा. म्हणून यासाठी मी अभंग घेतला. हे काही प्रौढी मिरवण्यासाठी म्हणून एवढा भारी अभंग मी गायला असं काही नाही. विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकोबरायचा सुंदर असा अभंग आहे. आत्मस्वरूपाची असलेली जाणीव ती योग्य शब्दामध्ये इथं अभिव्यक्त केलेली आहे. प्रस्तावनेमध्ये मी थोडासा प्रवेश करतो की माणसाला या ठिकाणी प्रत्येकाची अपेक्षा आहे की आपल्याला भगवत प्राप्ती झाली पाहिजे, परमार्थ प्राप्ती आपल्याला झाली पाहिजे. पण ती परमात्मा प्राप्ती कशानं होईल? काय केलं म्हणजे परमात्मा प्राप्त होईल आपल्याला? काय केलं म्हणजे भगवत कृपा होईल? भगवत कृपा व्हायची असली तर काय करावं लागेल? काय करावं लागेल? काय देह घालू पर्वती कर्मली, घालू या भितरी अग्नी माझी टाकावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल? नेमकं काय साधना करावं लागेल? नामस्मरण करावं लागेल का? ब्रह्मज्ञान प्राप्त करावं लागेल का? आणखी दुसरी कोणती साधना करावी लागेल म्हणजे भगवत प्राप्ती? काय केलं म्हणजे भगवत प्राप्ती होईल? त्याचं उत्तर असं आहे की नामस्मरण केलं म्हणजे भगवत प्राप्ती होईल असं नाही. ब्रह्मज्ञान झालं म्हणजे भगवत कृपा होती असं नाही. नामस्मरण केलं म्हणजे भगवत कृपा होती असं नाही. एखादं त्या ठिकाणी सत्कर्म केलं म्हणजे